खरंच अजितदादांना राजकारण कळतं का? असा प्रश्न विचारावासा वाटतो. कदाचित या प्रश्नामध्ये तुम्हाला असं माझं मी अज्ञानीपणे हा प्रश्न विचारतोय, मला काही कळत नाही, असं सुद्धा तुम्हाला एक क्षणभर वाटेल. कारण ज्या शरद पवारांच्या सानिध्यात हे व्यक्तिमत्व घडलं, त्या व्यक्तिमत्वाला राजकारण कळत नाही असं मी म्हणणं म्हणजे कदाचित बऱ्याच जणांना ही गोष्ट आवडणार सुद्धा नाहीये. पण खरंच हा प्रश्न पडतोयच की अजितदादांना राजकारण कळतं का? केवळ राजीनामे घेतले, कार्यकर्त्यांचे नेत्यांचे राजीनामे घेतले, मंत्र्यांचे राजीनामे घेतले म्हणजे ती नैतिक गोष्ट असते, ती राजकारणाला नैतिकता राजकारणातली ती पाळणारी गोष्ट असते. आणि जर नाही घेतले तर ती राजकीय पक्ष अनैतिक ठरतो आणि घेणारा नैतिक ठरतो. असं काही आता म्हणजे नैतिक अनैतिक गोष्ट राजकारणासाठी ही शिल्लकच राहिलेली नाही. आणि म्हणून जेवढं एकनाथ शिंदेंना राजकारण कळतं, जेवढं राजकारण या देवेंद्र फडणवीसांना कळतं, तेवढं अजित पवारांना कळत नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागेल. अजितदादा हा कामाचा माणूस आहे. रात्रंदिवस पहाटेपासून कामाला लागतात, मध्यरात्रीपर्यंत काम करतात. त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या कार्यक्षमतेविषयी, त्यांच्या त्या कार्याच्या आवाका तो पाहिला तर म्हणजे अगदी ऊर दडपायची वेळ येईल एवढं ते काम करतात, मान्य आहे. पण त्यांना ते काम करणं हे राजकारणात मोडत नाही हो. काम न करताही पैशाच्या बळावर पक्ष फोडता आले पाहिजेत, दुसऱ्याचे आमदार स्वतःच्या पक्षात घेता आले पाहिजेत, दुसऱ्यांच्या आमदारांवर, मंत्र्यांवर, भ्रष्ट कार्यकर्त्यांवर चांगले गंभीर गुन्हे दाखल करता आले पाहिजेत. आणि मग त्या कायद्याचं भय दाखवून त्यांना पक्षात घेता आलं पाहिजे. याला राजकारण म्हणतात. हे राजकारण देवेंद्र फडणवीसांना कळतं, अजितदादांना कळतं का? अजिबात कळत नाही. अजितदादांना राजकारण कळत नाही. नितेश राणेंवर फार गंभीर आरोप झाले. ते म्हणाले की आता एखादा मंत्रिपदावरचा व्यक्ती आहे, तो म्हणतो जर भाजपामध्ये आलात तर तुम्हाला निधी मिळेल. आता मंत्री काय भाजपच्या मालकीचा असतो का? तो महाराष्ट्र सरकारचा आहे, महाराष्ट्र राज्याचा आहे. त्या मंत्र्यांनी एकदा मंत्रिपदावर आल्यानंतर हा माझा आणि तो तुझा असं करणं म्हणजे त्या संविधानाला ही गोष्ट मान्य असते का? म्हणजे अक्षरशः संविधानाच्या नैतिकताचे जे नियम आहेत, मूल्य आहेत, पायदळी तुडवणारे नितेश राणे. अक्षरशः एखाद्या समाजाला घुसून मारू म्हणणार किंवा समाजामध्ये दुही पेरण्याचं काम करणार, कारण त्यांना एखाद्याचा बाप सुद्धा काढून मोकळे होतात. म्हणजे असं वाचाळ बेताल बडबड करणारं व्यक्तिमत्व नितेश राणे. अहो त्याला सहन करणारे देवेंद्र फडणवीस, याला राजकारण म्हणतात. आणि ते जयकुमार गोरे यांनी ते काय मोठी मोठी प्रकरणं होती बघा मागे, त्यांनी पार कोर्टामध्ये क्षमा याचना करून त्या महिलेला विनवणी करून तिला मनवलं होतं. पुन्हा नंतर तिने काही उचल खाल्ली तर तिच्यावरच आरोप झाले. पुन्हा आता तिला तुरुंगवास वगैरे बऱ्याच जणाला. म्हणजे हे प्रकरण फार सभ्यतेमध्ये नैतिकतेमध्ये मोडणारं होतं. यामध्ये जयकुमार गोरेंचा एक इतका सुद्धा वाटा नव्हता. जरी त्यांनी त्या महिलेसमोर क्षमा याचना कधी काळी का असेना पण केली होती, पण ती नैतिकताच होती, त्यात अनैतिक असं काहीच नव्हतं. हे महिला विषयक प्रकरण असताना ही नैतिकता अजित पवारांना काय दिसत नाही, जी देवेंद्र फडणवीसांना नैतिकता वाटते. त्यांनी नाही घेतला राजीनामा, त्या जयकुमार गोरेंचा राजीनामा नाही घेतला. अहो मग हे जर देवेंद्र फडणवीसांपासून शिकता येत नसेल तर या एकनाथ शिंदे पासून तरी शिका दादा. याहो एकनाथ शिंदे कालच्या एका कार्यक्रमात त्या योगेश कदमांना त्यांच्या लायसन्स आहे त्यांच्या आईच्या नावावर, ते डान्स बार महाराष्ट्रामध्ये अवैध आहे. मग राज्याचा गृहमंत्री त्याच्या आईच्या नावावर लायसन आणि तिथे डान्स बार आणि तिथे धाड पडते आणि तिथे 22 महिला 22 ग्राहक सापडतात. किती महान नैतिक गोष्ट आहे दादा. अहो एकनाथ शिंदेंनी अगदी ठामपणे सांगितलं, अहो योगेश कदमजी तुम्हाला राजीनामा देण्याची गरजच नाही, मी उभा आहे तुमच्या माग. का हो तुम्हाला त्या सूरज चव्हाणांच्या पाठीमागं उभा राहता नाही आलं?
अहो अनैतिक गोष्टी आहेत का त्या? याला राजकारण म्हणतात. हे महाराष्ट्राची राजकारणाची ओळख एकनाथ शिंदेने आहे, देवेंद्र फडणवीस हे देऊ पाहतायत, त्यामधून तुम्ही वेगळे का पडताय? वेगळे पडायची गरज नाहीये. अहो ते संजय शिरसाट काय सरकारला सुद्धा म्हणाले ना, सरकारला चॅलेंज केलं की ते न्याय विभाग तुम्ही कायदेशीर, म्हणजे कायदेशीरच नाही, कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी सरकार करताय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सहीशिवाय जर निधी वळवला जात नसेल आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा, तर देवेंद्र फडणवीसांना काही कळत नाही असा ठामपणे संजय शिरसाट म्हणाले की नाही. आणि ते शकुनी महाभाग अर्थ खात्यातले स्वतःला शहाणे समजतात ते म्हणाले होते ना संजय शिरसाट. म्हणून काय ते काय म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांचा राजीनामाच घेतला का? अहो जेवढे म्हणजे आता ते शेंद्र्याचं काय भूखंड अहो कसा अवैधरित्या लाटलाय असं त्यांच्यावर आरोप केलेत. मग ते आरोप झाले म्हणून त्यांनी काय लगेच एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसांना फार ती गोष्ट अनैतिक वाटली का? अहो ती नैतिक गोष्ट आहे. मंत्र्यांचे महल असावेत, मंत्र्यांनी अवैध जमिनी घ्याव्यात, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरावं. अहो ते त्यांचा अधिकार आहे तो. म्हणजे कायदा मान्य नसणाऱ्या गोष्टी करणं याला महाराष्ट्राचं राजकारणामध्ये आता याला नैतिकता म्हणतात. मग जर संजय शिरसाटांचा राजीनामा होणार नसेल, अहो ते संजय गायकवाड अहो तिथं फ्रीस्टाईल मारामारी करते राव रस्त्यावर, म्हणजे एखादा गुंड सुद्धा रस्त्यावर करणार नाहीत अशा पद्धतीने मारामारी करतात. म्हणजे काय त्याला काय हकालपट्टी केली का त्याची पक्षातनं? चुकीचं झालंय बाबा आता हे जे संजय गायकवाड तुम्ही, आणि ती कुठे गेली? आमदार निवासाचे तिथं कॅन्टीन तिथे गेली आणि कोणाला तर एका ते कर्मचाऱ्याला मारहाण केली. म्हणजे याचा अर्थ ती अनैतिक गोष्ट असते. एकनाथ शिंदेना कळतं. अहो ते भरत गोगावले काही बोलू द्या, ते संजय गायकवाड काहीही करू द्या, संजय शिरसाटांनी काहीही उभा नंगानाच करू द्या, योगेश कदमांनी राज्य गृहमंत्र्यांनी डान्स बार चालू द्या, ह्या गोष्टी नैतिक असतात. अहो अजित दादा तुम्हाला कळतं का? सूरज चव्हाणांनी काहीतरी केलं की लगेच राजीनामा देऊन घेऊन टाकला. आता माणिक कोकाटे रमी खेळले. आता रमी खेळले ह्यांच्या प्रकरणापेक्षा रमी खेळणं मनोरंजन आहे, थकले असतील बिचारे. अहो एवढ्या मोठ्या अनैतिकतेमध्ये तुमची थोडीशी नैतिकता काय अडचण आहे? त्यांच्या एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुमच्यातला एखादा जर असा वागला तर त्याचा उठून लगेच राजीनामा घ्यायची काही गरज नाही. आणि जर खरंच जर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला आणि या गणंगाचे राजीनामे जर नाही झाले तर मग काय तुम्ही एकट्यानेच ठेका घेतलाय का महाराष्ट्रातला? म्हणजे एकंदरीतरित्या यांचे राजीनामे होणार असतील तर माणिकराव कोकाटेंचा नक्की राजीनामा व्हावा. आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जर घ्यायचाच असेल तर शेतकऱ्यांना भावांतर योजना तिचा लाभ मिळणार असेल तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेऊन टाका, आत्ता लगेच घ्या. कर्जमाफी होणार असेल घेऊन टाका राजीनामा. आणि जर खरोखर शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल कापूस असेल यांना एकदम हमी भाव सगळ्यात मिळेल असं शासन काय आश्वासन देणार असेल तर लगेच राजीनामा घेऊन टाका या माणिकराव कोकाटेंचा. पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेऊन ये रे माझ्या मागल्या म्हणजे आगीतून उठून फुपाट्यात पडायचं, म्हणजे असं जर महाराष्ट्रातल्या जनतेचं होणार असेल तर अजितदादा तुम्हालाही कळू द्या थोडं राजकारण. तुम्ही कामाचे असाल हो, पण या अनैतिकतेच्या बाजारात तुमची नैतिकता म्हणजे अगदी काय म्हणते ते जिरा किंवा ती मोहरी सारखं वाटतंय. उठ के मुंह में जिरा काहीतरी म्हणतात ना म्हणजे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुमची नैतिकता म्हणजे कोणाला दिसणार सुद्धा नाही कोणत्या बोळात जाईल ती. म्हणून अजितदादांना खरोखर राजकारण कळतंय का? आणि आपल्याला जर वाटत असेल खरोखर अजितदादांना राजकारण कळतं तर ते कसं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.